नमस्कार, हॅलो फ्रेंड्स, शिलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे शिलाज रेसिपीमध्ये एक छानशी रेसिपी। ती कोणती तर चला आपण बघूया। आज आपण बनवणार आहे बटाट्याचा उपासासाठी शिरा, जो आपण कोणत्याही उपासाला खाऊ शकतो। जेव्हा आपल्याला गोड खाण्याची काही इच्छा होते उपासाच्या दिवशी, तर तुम्ही हा शिरा बनवू शकता। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मॅश बॉईल बटाटे। किती घेऊ शकतात तुम्ही। अर्धी वाटी साखर, काजू बदाम ड्रायफ्रूट तुम्हाला जे आवडतील ते घेऊ शकतात। इलायची पावडर 1/4 स्पून, एक ग्लास दूध। दुधाचे प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्तही करू शकतात। आणि हाफ बाउल घी, कमीत कमी 3-4 चमचे। पॅन किंवा कढई गरम झाल्यावरती त्यात आपण तूप टाकायचे, साजूक तूप। तुपाचे प्रमाण आपल्याला आवडेल तसे जास्त घेऊ शकतात। शिरा खूप छान लागतो। तुम्ही कोणताही शिरा बनवला तर तूप तुम्ही जास्त टाकल्यास चांगली टेस्ट लागते। हे मी अंदाजे 3-4 चमचे घेतलेले आहे। तूप वितळल्यावरती आपण जे बॉईल केलेले ते बटाटे ते टाकायचे। बघू शकता वितळलेले आहे तूप, आणि हे जे बॉईल केलेले बटाटे मॅश केलेले ते छानपैकी तुपामध्ये शिजून घ्यायचे। जसं आपण रवा वगैरे करतो त्याप्रमाणे बटाटे तसेच तुपामध्ये आपल्याला छान शेकून घ्यायचे। याआधी मी उपासाचे अलग अलग याचे शिराची रेसिपी टाकलेली आहे। शिंगाड्याचा शिरा आहे, रव्याचा शिरा आहे, गव्हाच्या पिठाचा शिरा आहे। असे पुष्कळ रेसिपी मी शिऱ्याच्या टाकलेल्या आहेत अलग अलग, त्या तुम्ही ह्या चॅनलवर बघू शकतात। व्यवस्थित बटाटे चांगले झाल्यानंतर तुपामध्ये त्यामध्ये आपल्याला दूध टाकायचे, नीट व्यवस्थित हलवून घ्यायचे। बघू शकतात किती छानपैकी व्यवस्थित दूध त्यात मिक्स झालेलं आहे। त्यानंतर आपण साखर टाकायची आहे, इलायची पावडर आपण जी केलेली ती टाकायची आहे, काजू बदाम ड्रायफ्रूट जे आपण घेणार आहे ते टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचे। यात पाण्याचा उपयोग आपण केलेला नाही आहे। यात फक्त दूध टाकलेलं आहे आणि साखर टाकलेली आहे। आपण साखर टाकल्यामुळे त्याला थोडं पाणी सुटेल आणि नंतर त्याला थोडं घट्ट होऊ द्यायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं आहे।
आणि त्यावर थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं आहे आणि त्याला थोडं वाफ येऊ द्यायची आहे. थोडा वेळच ठेवायचं आहे आपण आणि मध्ये एक दोनदा थोडं हलवायचं आहे, कारण जळू शकतो. हे बघा तुम्ही किती छान झालेला आहे, घट्ट थोडा. आणि थंड झाल्यावरती त्याला खूप छान होतो तो. आणि त्याला तूपही सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता, चिटकलेला नाही हे पॅनला. असं जर तुम्हाला वाटलं की पॅनपासून तो सुटू लागला आहे तर आपला हा शिरा रेडी आहे असं समजायचं. हा शिरा तुम्ही केव्हाही कोणत्याही उपासाला खाऊ शकतात. आपले जे महिन्यातले उपास येतात किंवा आता आषाढी एकादशी, कार्तिक एकादशी येते तेव्हाही तुम्ही हा खाऊ शकतात, करू शकतात. तर आजची ही एकदम छानशी सोपीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली बटाट्याच्या शिऱ्याची ती तुम्ही नक्की बघा आणि करून बघा, कोणत्याही उपासाला करून बघा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.